ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी खास उपाययोजना हवी। आमदार सदाभाऊ खोत। सरकार शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवित आहे, तरी सुद्धा राज्यातील अनेक सुशिक्षित युवक शेती व्यवसायाकडे वळताना दिसत नाहीत। शेती उत्पादनातून शेतकऱ्यांना हवा तसा मोबदला मिळत नाही, म्हणून मागील 8-10 वर्षापासून शेतकऱ्यांची मुलं शेती करणं सोडली असून मोठ्या शहरात मोलमजुरीचे काम करत आहेत। यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी खास उपाययोजना आखणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन माजी पणन व कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील नाथ मंदिरात रयत क्रांती संघटनेची नवीन शाखा व शेतकरी मार्गदर्शन मेळावा सोमवारी 9 जून रोजी आयोजित केला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी दैठाणा, डिगोळ, सुमठाणा, पांढरवाडी, हनुमंतवाडी, बोळेगाव, नागेवाडी, कारेवाडी, शिरूळ, अनंतपाळ, सामरगा, कबनसांगवी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते। प्रास्ताविक बाबूराव वाघमारे यांनी केलं, तर आभार रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा प्रमुख शिवाजी पेठे यांनी मांडले। महानकरी न्यूजसाठी बाबूराव बोरोळे, लातूर। ते मायबाप सरकार गहू तांदूळ फुकट द्यायला लागलं। आता जे कामगार आहेत ज्यांची कामगार म्हणून नोंदणी झाली आहे, महाराज सरकार त्याला दुपारचं जेवण फुकट देतं। त्या कामगारालाही आनंद वाटतो, मला जेवण फुकट मिळालं। दुसऱ्या बाजूला सरकारनं त्या झुणका भाकर केंद्र काढलं, 10 रुपये दिलं की पोटभर जेवण मिळतं। म्हणजे माझ्या बाच्या कारखान्यात जी जी वस्तू तयार झाली ती वस्तू सरकार वाटायला लागलं। पण सरकार असं म्हणलं गहू त्याला गहू तांदूळ फुकट देतो या, त्याच्या लेकराला चेटी लागते या, शर्ट लागतो या, पायात चप्पल लागतं या, त्याचं लेकरू शाळेत जाणार आहे त्याला बॅग लागतंय, पुस्तक लागतं, त्याच्या सगळं आपण मी विसरून गेलो। अरे बाबा मला आठवतं अगदी इथं काही जुनी माणसं आहेत, अगदी अलीकडचा काळ 1990 साली ज्वारीच्या पोत्याची किंमत 150 रुपये होती आणि त्या 1990 साली 1 तोळा सोनं